बीएचआरच्या जमिनी काही नेत्यांनी हडपले आहे असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. मला वाटतं त्यांनी दाखवा, मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन बोललेलं विषय पानसटपण आहे त्यांना. आता स्वतः इतकं सगळं भोगतायत, काय चाललं तुम्ही बघतायत, कसे भोगतायत, तरी पण त्यांना काही वाटत नाही. आपण काय बोलावं त्यांना, अशा माणसाला उत्तर काय द्यावं? एक जवळ 4 वर्ष राहून गेला, एक जवळ 4-5 महिने जाऊन आला. स्वतः काय हालत झाली, पक्षाने काय परिस्थिती केली. मी राजीनामा दिला, तुम्ही राजीनामा दिला नाही, मी साक्षीदार आहे. म्हणजे मी लहान होतो, मी 20 वर्षाला होतो आमदार म्हणून. मी काही त्यांच्या बाटलीच्या दूध पाजून ते म्हणतात की बाटलीचं दूध पाजून मोठे केले, तसं मी बाटली दूध प्यायला मला 4 टन झाले त्यावेळेला, मला आता 7 टन झालेत. काय बोलतो आपण, काही आपल्याला थोडं भान असलं पाहिजे, पण आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं. आणि ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. जिल्ह्यामध्ये युती होईल, महायुती होईल, काय युती होईल की महायुती होईल? काही ठिकाणी महायुती होईल, युती होईल, महायुती होईल. आमचा प्रयत्न तोच चाललाय. काल गुलाब भाऊ आणि मी पण बऱ्याच वेळ बसलो, आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते. तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढावं. आणि मी आपलं खरं सांगेल, निकाल येईल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, खातं सुद्धा विरोधी पक्षाचं इथे उघडणार नाही. या जिल्ह्यामध्ये खातं सुद्धा उघडणार नाही, अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.